माथेरान येथे अश्वपाल संघटनेच्या वतीने आज पेवर ब्लॉक विरोधात घोडेबंद आंदोलन छेडण्यात आले। सकाळी 9 वाजता संघटनेच्या अध्यक्षा आशा अशोक कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास श्रीराम चौकात सुरुवात झाली। दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी सीओ राहुल इंगळे, नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी तसेच माथेरान पोलीस ठाण्याचे अधिकारी सुनीता मुसळे आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे। संघटनेचा आरोप आहे की दस्तुरी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गासह अंतर्गत रस्त्यावर पेवर ब्लॉक टाकू नयेत असा न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही संबंधित ठिकाणी ब्लॉक बसवण्यात आले। या ब्लॉकमुळे रस्ते निसरडे बनून घोड्यांचे पाय घसरत असून अपघाताचा धोका वाढलाय। त्यामुळे घोडेधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले। आंदोलनादरम्यान माथेरान पोलीस स्टेशनकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माथेरान नगर परिषद प्रशासनासोबत चर्चा पार पडली। या चर्चेत मॉनिटरी संनियंत्रण कमिटीसमोर पेवर ब्लॉक हटवण्याचा प्रस्ताव ठेवून त्यावर लवकर निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले। तसेच ज्या ठिकाणी घोडे घसरत आहेत त्या ठिकाणी तातडीने ग्रीड टाकून तात्पुरता उपाय करण्याचेही मान्य करण्यात आले। यासाठी 20 दिवसांची मुदत घेण्यात आली। अध्यक्षा आशा कदम यांनी प्रशासनावर टीका करत घोडेधारकांना विचारात घेतले जात नाही, मॉनिटरी कमिटी केवळ ई-रिक्षा प्रश्नावर लक्ष केंद्रित करते असा आरोपही त्यांनी केलाय। लेखी आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले। सकाळी सुरू असलेल्या घोडेबंद आंदोलनामुळे पर्यटकांना घोडेसेवा उपलब्ध झाली नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता। केवळ अत्यावश्यक असणाऱ्या मालाची मालवाहतूक सुरू होती। मात्र दुपारी घोडेसेवा पूर्ववत करण्यात आली आणि पर्यटकांनी देखील आनंद लुटला। दरम्यान 20 दिवसात समाधानकारक तोडगा न निघाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा अश्वपाल संघटनेच्या वतीने आशा कदम यांनी दिलाय। हा दिवसा आमचा बंद स्पेशली जो ब्लॉक आहे त्या संदर्भात आहे। आता काय होतं, मॅडम सुद्धा इथे बसलेला आहे। एखादा घोड्यांचा इन्सिडेंट होतो, आम्ही वेळोवेळी आता आपला सध्या नगराध्यक्ष वगैरे आहेत, त्या नेहमीच आम्हाला हेल्पफुल असतात, नेहमी मदत करतात। ह्याच्यापूर्वी प्रशासक होते, आम्ही वारंवार म्हणजे लेटरसुद्धा दिलेली आहेत की जेव्हा पण पावसाळा जातो किंवा उन्हाळा येतो ते नंतर त्यावेळेस काय होतं, ब्लॉक ड्राय झाल्यानंतर आणखी स्किटी होऊन जातात। प्रत्येक वेळी आमचे लेटर आहेत की तुम्ही टेम्पररी म्हणून आम्हाला काहीतरी करून द्या, तर त्यांनी आम्हाला ते ग्रीड वगैरे टाकून दिलेली आहे। पण आता 6 महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा आम्हाला अजून त्याची वाट बघावं लागते। दुसरी गोष्ट काय होतं की आता जर एखादा इन्सिडेंट होतं की आता आम्ही 6 महिने वाट बघत होतो, पण आता एखादा इन्सिडेंट होतं त्याची जर केस आमच्यावरती लादली जाते किंवा लागली तर त्याचा जिम्मेदार कोण असणार? घोडेवाला म्हणून तर आम्ही नसणार, कारण कोर्टने आम्हाला न्याय दिलेला आहे। आम्ही न्याय प्रत्यक्षात होतो, 6 महिने आम्ही वाट बघितली, तर याच्यात जर कोणी जर इन्सिडेंट होतं तर ह्याचं पूर्णपणे जिम्मेदार शासन असणार है। सब सुनते आ रहे हैं, लेकिन आज परंतु मॉनिटरिंग कमेटी के लिए या घोड़ेवाली के लिए कुछ पर ही नहीं है। तो मीटिंग लगा रहे हमारे घोड़ेवाली के लिए। आज घोड़े की नुकसान हो रहा है, मेरा घोड़ा गिर रहा है, कोई पैसेंजर गिर रहा है, उसका कपार फूट रहा है, किसी का हाथ टूट रहा है, किसी का कोई घोड़े की नुकसान पैर टूट रहा है। उसकी जिम्मेवारी कौन लेते हैं? आप लेते तो परंतु हम लोग एग्री करते हैं पूरी सब। प्रथमतः मी अश्वपाल संघटनेचे खूप आभार मानतो की त्यांनी सामोपचाराने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य केलेले आहे। आंदोलनातील त्यांची मुख्य जी मागणी होती ते माथेरान येथील अंतर्गत रस्त्यावर असलेल्या क्ले पेवर ब्लॉकासंदर्भात मागणी होती। संघटनेच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की हे जे अंतर्गत रस्त्यावर लावलेले क्ले पेवर ब्लॉक आहेत ते काढणे कोर्टच्या ऑर्डरप्रमाणे आवश्यक आहे। यावर आता मॉनिटरिंग कमिटीमध्ये आम्ही हा विषय ठेवलेला आहे। माननीय माथेरान संनियंत्रण समिती याच्यावर सांगोपांग विचार करून आपल्याला पुढील डायरेक्शन देईल प्रशासनामध्ये। त्या डायरेक्शनप्रमाणे प्रशासन या निर्णयाची अंमलबजावणी करणे आणि हीच बाब आम्ही आंदोलनकर्त्यांची देखील चर्चेमध्ये सांगितलेली आहे। त्यांना यांनी सहमती दाखवलेली आहे आणि सद्यस्थितीत त्यांनी काही काळासाठी हे आंदोलन स्थगित केले। आमचा असा प्रयत्न आहे की माथेरान संनियंत्रण समितीच्या कानावर या गोष्टी घालून लवकरात लवकर त्याची बैठक आयोजित करते व त्या बैठकीमध्ये हा विषय चर्चा करते। चर्चा केल्यानंतर जो काही त्याच्यावर निर्णय येईल त्या निर्णयाची आपण अंमलबजावणी करणार। आम्हाला ते सहकार्य केलं त्यांच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। पत्रकारांचा आभार मानतो, त्यांनी ते जास्ती धरून पकडले म्हणजे त्यासाठी त्यांचा बी आभार। नाही, आमच्या मागण्या तर त्यांनी पूर्ण नाही केल्या। आता त्यांनी याच्यातून एक पळवाट काढली की काल आमच्या हॉटेलवर त्यांचं बोलणं झालेलं आहे शिवसाहेबांचं आणि ते म्हणणं त्यांनी मॉनिटरिंग कमिटी मांडण्याचा प्रस्ताव ठेवला आमच्यासमोर आणि मॉनिटरिंग कमिटीची मीटिंग ते म्हणतात 20 दिवसामध्ये होईल। त्यांना आम्ही 15 दिवसाचं हे केलं, पण त्या हिशोबाने आम्ही 20 दिवस पण थांबू शकतो।
आणि जर काहीच झालं नाही तर आम्हाला कोर्ट आहे, आम्ही परत कोर्टामध्ये जाऊ, आमचे अर्ज वगैरे करणार आहे. कारण त्यांना कोर्ट आम्ही अर्ज दिलेला आहे त्यांना की ह्या मॉनिटरिंग कमिटीच्या मिटिंगमध्ये आम्हाला बोलवून द्यावं. कारण की 2-3 वर्ष झाले त्यांनी फक्त मॉनिटरिंग कमिटीने फक्त एकच विषय घेतला आहे, ई रिक्षाच्या कुठला विषयच येत नाही मॉनिटरिंग कमिटीमध्ये. म्हणून आम्ही त्यांना आता पत्र व्यवहार केलेला आहे. आता असं आहे की आमचे घोडे आम्ही हे आंदोलनच मुळामध्ये असं केलेलं आहे की आमचे जे घोडे आहेत ते ह्या फेवर ब्लॉकवर हे जे म्हणजे आम्ही काही टेक्निकली कुठले हे नाही आहे, पण आमचं असं म्हणणं आहे की हे जे फेवर ब्लॉक आहे ते चालून आणि हे करून ते गुळगुळीत झालेले आहे. पहिल्या 12मध्ये जे फेवर ब्लॉक बसवलेले होते माथेरानमध्ये ट्रायल बेसवर 2 ठिकाणी ते रस्ते अजूनही तसेच आहेत आणि ते फेवर ब्लॉकही तसेच आहेत अजून. त्याच्यावरून आम्ही कधी तक्रार केलेली नाही आजपर्यंत. पण हे फेवर ब्लॉक पडतात त्याच्यानंतर आम्ही 10 वेळा यांना प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केला. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला डेबिट टाकून देण्याचं हे केलं आणि त्याच्यामध्ये पण आम्ही मान्यता केलेली होती की बाबा चला डेबिट टाकते, आम्हाला हे नाही, आमचे घोडे म्हणजे आम्ही सांभाळून चालवते. पण त्याच्यामध्ये असं होते की तिथे जी दुकानं आहेत अनधिकृत दुकानं आहेत त्यांना काही हे नाही आहे, अशी दुकानामध्ये झाडून काढतात आणि त्याच्यामुळे जास्त पाणी मारतात, त्याच्यामुळे ते अजून घोडे घसरतात. पण आता आम्हाला CO साहेबांनी असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्याच्यात डेबिट टाकून देतो तुम्हाला 20 दिवसासाठी. जोपर्यंत मॉनिटरिंग कमिटीची मिटिंग होत नाही त्याच्यातून काही होत नाही तोपर्यंत आम्ही डेबिट टाकून देतो आणि त्यांनाही नोटीस टाकतो दुकानवाल्यांना की तुम्ही तिथे झाडून वगैरे काढू नका आणि पाणी वगैरे मारू नका.